नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपला ज्योतिष कार्यालय आहे. मी शिकवतोही. 2020 मध्ये कोरोना काळामध्ये हे यूट्यूब चालू झालं. म्हणजे झूम मीटिंग चालू झाल्या, यूट्यूब चालू झालं. त्यावेळेला सगळं हे थोडंसं बऱ्यापैकी आमच्या मीटिंग चालू झाल्या. त्यावेळेला फ्री होतं. त्यानंतर जवळपास 22च्या सुरुवातीला आपण पेएबल क्लास चालू केले आणि त्यानंतर आतापर्यंत आहेत. ज्या पद्धतीनं मी शिकवतोय ही माझी मेथड ही शास्त्रशुद्ध आहे असं माझं मत आहे. ज्या ग्रहांचे परिणाम जसे होतात तसे आपण त्याचा विचार करणे करतोय. उगीच ओढून ताणून दुसरा सांगतोय म्हणून आपण कुठल्याही पद्धतीचे योग सांगत नाही, शिकवत नाही. पंचांग आहे. पंचांगमध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी याचा आम्ही गांभीर्याने विचार करणे करत नाही. ही पहिली गोष्ट. तिने नक्षत्र दिली, तत्व दिली, ग्रह दिले, ह्या सगळं तिथी करण हे सगळं देत असताना त्यांनी एक पंचांगाची रीत सांगितली, पंचांग बघण्याची रीत सांगितली. पंचांग बघत असतेवेळी तुमचे मुहूर्त, मग लग्न मुहूर्त असतील, मुंजीचे मुहूर्त असतील, ग्रहप्रवेशाचे मुहूर्त असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मुहूर्त तुम्हाला त्यांनी सांगितले. हे पंचांगाचा भाग आला. आणि हा पंचांगाचा भाग येतो ते सोडून त्याने जन्म लग्न कुंडलीचा भाग तिने सांगितला. आणि तो जो सांगितला तो आपण इतकने विचार करतो. ज्या वेळेला तुम्ही ह्या पंचांगाचे 2 भाग कराल, म्हणजे पंचांग रीडिंगचा भागनी कराल, पंचांग रीडिंगचा भागनी केल्यानंतर त्याचा भविष्य कथनाचा भाग कराल, हे वेगवेगळे दुनिया आले. आपण रोजचं दैनिक जे भविष्य बघतोय हे बघण्याची मेथड देखील खूप वेगळी आहे. आपण राशी भविष्य बघतोय तर राशी भविष्य हे या पद्धतीनं बघितलं जात नाही, हे लक्षात घ्या. आज आमच्याकडे ज्योतिषी आमच्या सकाळी उठल्यानंतर यूट्यूबला बघितलं, फेसबुकला बघितलं किंवा तुमच्याकडे व्हॉट्सअप मेसेजला ग्रुपवरती बघितलं तर रोजचं पंचांग दिलेलं असते. पण सगळे कोण आहेत? हे सगळेचे सगळे ज्योतिषी आहेत. मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर कोणी पंचांग बघता, पंचांगमधले सगळे योग बघता, मग ते कोणी पुन्हा तुमच्याकडे हे देण्यासाठी काय गरज पडली आहे? काही गरज पडलेली नाही आहे. तरी सुद्धा तुम्ही तेच देता. बरोबर? का देता? काहीतरी वेगळं सांगतोय म्हणून नव्हे, तर तुमच्याकडे विषय कुठला नाही आहे नवीन सांगण्यासाठी, म्हणून तुम्ही ही एक मेथड चालू केली. आपल्या महाराष्ट्रातले एक महान वास्तुशास्त्रज्ञ आहेत जे वास्तुशास्त्राबद्दल सांगत 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 तिने तो ज्योतिष सांगायला सुरुवात केली. मग पितृदोष सांगतात, हे सांगतात, ते सांगतात. अरे हो ना, तुम्ही की नाही वास्तुशास्त्र चालू केला. वास्तुशास्त्र सांगत असतील वास्तुशास्त्र सांगा. वास्तुशास्त्रामधले 4 नियम झाले. मग 4 नियमामध्ये तुम्ही बाकीचे की नाही कुठं आला? 4 नियमांमध्ये बाकीचे की नाही नियमाने की नाही कसले आले? मग त्याच्यामध्ये त्या जागेतल्या दोषाचे नियम आले आणि हे दोषाचे नियम
तुम्हाला काय झाले पाहिजेत, समजले पाहिजेत. आणि हे समजले पाहिजेत की नाही, कसे समजले पाहिजेत, तुम्हाला त्या जागेमध्ये गेल्यानंतर समजले पाहिजेत. मग ईशान्य कोपऱ्यामध्ये हे असावं, आग्नेय कोपऱ्यामध्ये हे असावं, हे त्यांनी आज पितरदोष सांगायला लागले. मग कारण वास्तुशास्त्रातलं सगळं सांगून संपलं, आता दुसरा विषय नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं. एक महान ज्योतिषाने तर एक 15-20 वर्षापूर्वी सासू जावाई, सासू सून, नवरा बायको ह्याचा की नाही खेळखंडोबा मांडला. खेळखंडोबा. मग ह्या राशीचा मी आहे, ह्या राशीची माझी सासू आहे, मी ह्या राशीचा आहे, माझी सासू ह्या राशीची आहे. हे घराघरात चर्चा सुरू झाली. का सुरू झाली, तर त्यांनी सांगतात म्हणून सुरू झाली. पण त्याच्यामुळं तुम्ही ज्योतिषशास्त्रामध्ये काही प्रबोधन केलं का, ज्योतिषशास्त्रामध्ये काही गोष्टी तुम्ही साधल्या का, तर तुम्ही साधल्या नाहीत. तर उलट तुम्ही काय केला, ह्या ज्योतिषशास्त्राला एक वेगळ्या मार्गावर नेला. आणि वेगळ्या मार्गावर नेत जे सर्वसामान्य लोक आहेत, ह्या सर्वसामान्य लोकांचा ना तुम्ही मिसगाईड केलं. त्यांच्या डोक्यामध्ये तेवढंच बसलं आणि त्यांनी तेच शोधा लागले. ही त्यातली रिॲलिटी आहे. आज ज्योतिषशास्त्रामध्ये महत्वाचा विषय कोणता, राहू केतू, मंगळ राहू, मंगळ केतू, गुरु केतू, मंगळ गुरु राहू, शनी राहू, शनी केतू. मग ह्या पद्धतीनं राहू आणि केतू आणि पितरदोष. मग पितरदोष हा जर आम्ही म्हटला तर असं होणार नाहीये. कारण पितरदोष, मी हे सगळं का सांगतोय, मी उद्या हे सगळं शिकवणार आहे. मी 3 सप्टेंबर नंतरच्या क्लासेसमध्ये पंचांग कसं बघायचं हे मी शिकवणार आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते भाग येणार आहे ते मी शिकवणार आहे म्हणून सांगायला लागले. या ठिकाणी आता तुम्ही काय झालं, राहू केतू परिणाम कोणावर करतात, मग ह्यांच्या पितरांवरती करतात. मग पितर दोष आहे मलाही मान्य आहे. पण पितर दोष किती प्रकारचा आहे आणि तो फक्त राहू आणि केतूवरनं सांगता येतो का, नाही, अगदी नाही येत. सगळ्या ग्रहावरनं हा येणारा भाग आहे आणि हा सगळ्या ग्रहावरनं कशा पद्धतीनं बघायचा आहे तो महत्वाचा भाग आहे. आपण कालसर्प योग म्हणतोय. मग कालसर्प योग किती प्रकारचा झाला, 12 × 12 144 × 2 288 आणि 288 × 12 3456. मग आम्ही तेवढ्यामध्ये की नाही थांबलोय काय, नाही. आम्ही थांबलोय कशात, सगळ्यातच, बरोबर. मग याचा हिशोब आम्ही करतोय का, नाही करत आहे. आम्ही फक्त तुमच्या घराण्यामध्ये प्रचंड पितर दोष आहे एवढं सांगून त्या जातकाच्या डोक्यात पितरांबद्दलचं कलुषित मत आम्ही भरतोय. म्हणजे त्याच्या आई वडिलांबद्दलचं, त्याच्या आजोबाबद्दलचं, त्याच्या घराण्याबद्दलचं कलुषित मत आम्ही भरतोय. तो देखील म्हणतोय चायला माझा आई बाबा आजा पंजा मला का पिडालेले आहेत, का असं नाही व्हायला लागलंय. अरे पण तसं नाही आहे साहेब, मी सगळ्या ज्योतिषांना सांगतोय तसं नाही आहे. 3 प्रकार आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतात. मग 3 प्रकार कोणते करता येतात, एक पितर दोष, एक पितर दोष, 2 देव पितर दोष
आणि 3 प्रेतदोष. मग आता ह्या ठिकाणी मग हे कसं करायचं, याची मेथड आहे. ही मेथड मी माझ्या ग्रुपवरती शिकवलेली आहे. एक आम्ही व्यक्ती घेतली, त्याच्या कुंडलीमध्ये देव पितर दोष आहे. पितर दोष आहे बरोबर, पण कोणता पितर? देव पितर. आता इथं सुरुवात कुठली होते? देव पितर, पितर, देव पितर आणि प्रेत हे कसं विभागलं गेलं, कसं विभागलेलं हा विषय महत्वाचा झाला. ज्या वेळेला मनुष्य मरतो त्यावेळेला त्याची सगळे क्रियाकर्म होतात. क्रियाकर्म झाल्यानंतर तो त्याचं भरणी श्राद्ध होतं, म्हणजे वर्ष श्राद्ध, भरणी श्राद्ध. आणि भरणी श्राद्ध झाल्यानंतर मग काय होतं? तो पित्रातून देवपित्रामध्ये येतो. आणि देवपित्रात आल्यानंतर समजा त्याची जर पूजा होत नसेल तर तुम्हाला देवपितर दोष लागतो. काय लागतो? तर तुम्हाला देवपितर दोष लागतो. मग आता ह्या ठिकाणी पितरदोष म्हणून चालणार नाही आपल्याला. मग पितरदोष कधी तयार होतो? जर का समजा क्रियाकर्म झाले पण त्याचं भरणी श्राद्ध झालं नाही, त्याचं भरणी श्राद्ध झालं नाही तर तो पितरदोष होतो. आणि हा पितरदोष इथं दिसतो. आता पुढचा भाग आला प्रेतदोष. एखाद्या घराण्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं ज्या वेळेला क्रियाकर्म होत नाही, ते दिवस घातले जात नाहीत, त्यावेळेला तो प्रेतदोष होतो. देशपांडे तुम्ही माईक अनम्यूट करा. मग हे जर 3 प्रकार होतात त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. एकच प्रकारचा उपाय आहेत का? नाही आहेत. 90व्या शतकामध्ये एक महान शास्त्रज्ञ आले, ज्योतिषशास्त्रज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ. त्याने आमच्या घरातले सगळे पितरांचे टाकच काढले. वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आम्ही काय करत होतो, आमच्या म्हणजे पूर्वजांना पूजत होतो. त्यांना न पुजता त्यांना आम्ही घरातनं बाहेर काढले. मेलेल्या लोकांचे फोटो आम्ही बाहेर काढले, त्यांना नेऊन ओढ्याला सोडलं. चांगल्या पाण्यात बी सोडलं नाही आम्ही, तर आम्ही सोडलं नाही, गटरगंगेत सोडलं. का सोडलं? तर तो महाशय सांगतोय म्हणून सोडलं. मग उलटा त्रास सुरू झाला. उलटा त्रास सुरू झाल्यानंतर पुन्हा आणि परत की एरे माझ्या मागल्या, परत आणखी सुरुवात झाली. मग हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार का? तुम्ही लोकांना मिसगाईड करताय. आज आता नवीन एक म्हणजे सध्या एक चर्चेमध्ये असलेलं उदाहरण आहे. एक संस्कृत ग्रंथ घ्यायचा, त्याच्यामधला एक श्लोक सांगायचा. एक श्लोक सांगितला की त्याचं त्या ग्रहांचं महत्त्व सांगायचं आणि महत्त्व सांगून म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये तो श्लोक आला. संस्कृत म्हटलं की मराठी माणसाचं किंवा आपल्या भारतीय हिंदू लोकांचं जरा ते वीक पॉईंट आहे. आणि तो वीक पॉईंट लगेच हे होतंय, तिने लगेच तो श्लोक बरोबर आहे, प्रणाम्य आहे, आणि प्रणाम्य मानून 100% तो बरोबर आहे. आणि हे सगळं चाललेलं आहे. हे कधी होत आहे?
संस्कृत श्लोक म्हटलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांची नावं घ्यायची. वेगवेगळ्या लोकांची नावं म्हणजे पूर्वीच्या शास्त्रज्ञांची नावं घेतली की मग पुन्हा त्याला वेटेज येते. ह्या पद्धतीने शिकवलं जातं. दशा, महादशा, अंतर्दशा, काय हे नाही आहे. तुम्ही एखाद्याचं भविष्य सांगत असतेवेळी त्याची जन्मकुंडली ठेवून त्या ग्रहावरनं ते चलित ग्रहमान कशा पद्धतीने फिरतंय याच्या प्रमाणकने त्याचं भविष्य सांगायचं असतंय आणि त्याचा कालखंड सांगायचा असतो. कोणतरी जातक आला की तो पहिला पत्रिका टाकतोय आणि तो सांगतोय मला राहूची महादशा सुरू आहे, त्याच्यामध्ये शनीची अंतर्दशा सुरू आहे. मग तोच स्वतः सांगतोय माझ्या पत्रिकेत मंगळ आहे, माझ्या पत्रिकेत शनी आहे. अरे बाबा, तुझ्याच पत्रिकेत मंगळ असायला आणि शनी असायला म्हणजे तू काय तिस्मार खान? जगात जेवढी कोण माणसं आहेत त्यांच्या पत्रिकेमध्ये हे सगळे ग्रह येणारच. तुझ्या आहेत म्हणजे काय म्हणून तू काय मोठं काम केलंस? नाही केलेलं. आणि तुझ्या पत्रिकेमध्ये कोणीतरी लिहिलंय ते म्हणून ते काय तसं एक्स्ट्रा काय होणार आहे? काय तुझ्या आयुष्यामध्ये एक्स्ट्रा काय होणार आहे? नाही. गुरु लिहिला म्हणजे तुझं चांगलं करणार आहे. गुरु आणि केतू राहू याच्याबद्दल प्रचंड बमव. पण लक्षात घ्या, तुम्ही ज्योतिषशास्त्राचा जरा अभ्यास करताय. आपला राहू केतूची निर्मिती का झाली, कशासाठी झाली? आजच मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि त्याच्यामध्ये मी राहू आणि केतू याचा संबंध कसा आहे आणि कल्पवृक्षाचं गणित कसं आहे हे मी मांडलं आहे. आणि त्या मांडण्यातनं आपल्याला लक्षात येतं आहे की हे जे काही आहे हे सगळं गणित आहे आणि गणिताशिवाय कोणताही भाग नाही आहे. 100 वर्षापूर्वी निघालं मंगलिक पत्रिका. 1, 4, 7, 8, 12 मंगळ आहे. मंगलिक झाला, मंगलिकला मंगलिक पाहिजे. मग तो हे उच्चेचा आला, नीचेचा आला, निर्बली आला. मग त्याला माप, ह्याला ना माप, त्याला माप, लगेच पळवाट काढायची. आता मंगलिक बद्दल बोलायचं कमी झालं, कारण मंगलिक बद्दल मंगळ काय करतोय हे सांगितलं. मंगळ लग्नी असला म्हणजे तो रागीट, तडफदार, शूर, वीर हे सगळं त्याला विश्लेषण लावून टाकली. अरे पण सरड्याची धाव कुपापर्यंत हे पहिला लक्षात ठेवा. हे माझं वाक्य नाही, प्रत्येक ज्योतिषाने लक्षात ठेवायचं. सरड्याची धाव कुपापर्यंत. मग हा ज्यावेळेला भाग येतोय त्यावेळेला कसं होतंय, हजारो वर्षापूर्वी आणि आज देखील माणसाला गरज कशाची आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि संतती. बरोबर. पूर्वी झोपड्या होत्या, नंतर पक्की घरं आली, आता स्लॅबची घरं आली. आता तुमच्याकडे चांगल्या हवेल्या येतील, AC रूम येतील. पण घरच आहे ना, ते 4 भिंतीचं घरच आहे ना, म्हणजे तुमचं संरक्षण व्हावं ह्याच उद्देश आहे ना. पूर्वी तुमच्या भागात मिळणारं धान्य इथं खात होते, म्हणजे बाजरीचं खात होते, जोंधळा खात होते, गहू खात होते. जरा सुधारला मग लगेच नुसतं गहूच खायला सुरुवात केला. कारण काय, पंजाबवरनं गहू यायला लागला, उत्तर प्रदेशमधनं गहू यायला लागला. पण 72 मिलो खाल्लाय की आपण. 72 दुष्काळात आपण मिलो खाल्लाय. आज भारताकडे हजारो लाखो टन धान्य शिल्लक आहे आणि सोडून चाललंय इतकं धान्य आहे. आणि परत आता आयुर्वेद आलं, मग तुम्ही बाजरीची भाकरी खावा,
नाचण्याची भाकरी खावा, जोंधळीची भाकरी खावा. चुलीवरचं जेवण, अरे चूल गेली, गॅस आला, परत आणि गॅसवरनं चुलीवरती आलं. हे सगळी जी चाललेली आहेत ही माणसाच्या मानसिक खेळीतून चाललेली गोष्टी आहेत. लोकांना दुरून डोंगर साजरे हा प्रकार होतो. माझ्या बाबानं नाही चुलीवरचं खाल्लाय, मी गॅसवरचं खायला आलोय. असं काही नाही आहे. त्यात फरक पडत असेल, चवीमध्ये फरक पडत असेल, सगळं मान्य आहे. पण जो ज्या पद्धतीनं अभ्यास चालला आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. मूळ असलेलं भारतीय शास्त्र, ज्योतिषशास्त्र हे मूळ 12 ज्योतिर्लिंगे, मूळ भारतीय असलेले शास्त्र, मूळ भारतीय असलेले शास्त्र हे काही काळ कुठे गेलं, परदेशात गेलं. आणि ज्या वेळेला ते परदेशात गेलं त्याचाही इतिहास आपल्याकडे आहे. त्याची सनावली आहे, त्याची सनावली देखील आपल्याकडे आहे. बरोबर. मग तो काळही आपल्याला लक्षात घेतला पाहिजे, तो काळही लक्षात घेतला पाहिजे. युरोपमध्ये गेलंय, गोल्फमध्ये गेलंय, तिथं 100-100, 200-200 वर्ष ह्यांना राजश्रय मिळाला आहे, म्हणजे ज्योतिषशास्त्राला राजश्रय मिळाला आहे. त्यानंतर ते भारतातलं शास्त्र भारतात पुन्हा डेव्हलप झालं. जे काही शोध लागलेत हे आज लागलेले शोध नाही आहेत, हजारो वर्षापूर्वी लागलेले शोध आहेत. आणि हे हजारो वर्षापूर्वी लागलेले शोध याचा आम्ही काय करावलोय, पुन्हा बघायला आलोय. ते आम्ही विचार करावा. आमच्या आजापंजाने एखादी गोष्ट करून ठेवलेली आहे, ती आम्ही शोधा लागलोय. त्यावेळेला त्यानं केलं आहे, ते आमच्या मधल्या काळामध्ये विस्मरणात गेलं आहे. मग तेच आम्ही शोधून काढलं, आमच्या आजानं तसं केलं. हा जो ज्योतिषशास्त्राबद्दलचा भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ज्या पद्धतीनं या शास्त्रामध्ये प्रविष्ट झालेल्या गोष्टी तुम्ही काढला की राहणारं हे शुद्ध ज्योतिषशास्त्र आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी स्वतःच्या अंगचं घालणं, हे कीर्तनकार किंवा बाकीचे ही जी लोक आहेत ह्यांची सवय आहे. का सवय आहे तर एक एक पात्र अधिक करणं, त्यानं केलेला पराक्रम अत्यंत म्हणजे मोठ्या पद्धतीनं दाखवणं वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आजच्या नाही आहेत, ह्या पूर्वीपासून आलेल्या गोष्टी आहेत. आणि ह्या पूर्वीपासून आलेल्या गोष्टी त्यातनं एक एक पात्र तयार झाली. कृष्णाच्या आयुष्यामध्ये राधा आली, असंख्य वीरांच्या आयुष्यामध्ये एक एक बायका आल्या. तिने पराक्रम केलेले बाजूला राहिले, त्यांचे पराक्रम राहिले बाजूला, त्यांचा दुसरा पराक्रम लोकांनी अगदी चर्चा म्हणजे चरवणीने केला. तसं या ज्योतिषशास्त्राबद्दलचं झालंय. माझ्या नावापुढं आहे, मी जन्मता आहे, मला तो जन्मसिद्ध हक्क आहे. मी अभ्यास कशाला करायला पाहिजे. माझे आजोबा हे प्रगाढ पंडित होते, त्यांचा मी नातू आहे. आमच्या बाबानं काही केला नाही, पण मी प्रगाढ पंडित आहे. माझा आजा पण प्रगाढ पंडित होता. मी आता काय करणार, ज्योतिष सांगणार. तुम्ही ज्योतिष सांगण्याबद्दल आमचं काही मत नाही आहे, तुम्ही सांगावं, जरूर सांगावं, पण त्याचा अभ्यास मात्र तुम्ही जरूर करावा. कारण राहू केतूचा परिणाम तुम्ही गुरुवर बी होतोय म्हणता, मंगळावर बी होतोय म्हणता, शनिवार बी होतोय म्हणता. हे गणित कसं काय जमणार. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय
की राहू केतूचा परिणाम कशा पद्धतीनं होतो. कल्पवृक्षाच्या गणितामध्ये एका वेटोळ्याला 72 वर्ष लागतात. 72 वर्षाला कने 18 चोक 72 म्हणजे 18 एक सर्कलला 18 वर्ष म्हणजे राहू केतूच्या उलट्या भ्रमणाला 18 वर्ष लागतात. ते 4 भाग होतात आणि असे 360 वेटोळे म्हणजे एक कल्पवृक्ष. हे गणित मोठं होतंय. मग ह्या ठिकाणी जे आमचे ग्रह घेतले त्याच्यामध्ये तिने हर्षल, नेपच्यून, प्लुटो याचे घेतलेले नाही आहेत. मी मागच्या लेक्चरमध्ये काही ठराविक मुद्द्यावरून येऊन तटलोय. आता पुढचा भाग बोलतो. आपण जगतोय म्हणजे मनुष्य प्राणी जगतोय आणि मनुष्य प्राणी जगतोय तो किती वर्ष जगतोय? 60 वर्ष, 70 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष. म्हणजे मनुष्य प्राण्याची जी वयोमर्यादा ही लिमिटमध्ये आहे का? म्हणजे बाबा एवढ्याच वयामध्ये जगायचं असं काही लिमिटमध्ये आहे का? नाही आहे. तो कितीही वर्ष जगू शकतोय, कितीही काळ जगू शकतोय. मग त्याला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? त्यांनी 2 भाग केले. काय केले? 2 भाग केले. मनुष्याचं दृश्य जीवन आणि त्यांनी मनुष्याचं अदृश्य जीवन असे 2 भाग केले. मी म्हणजे दशेबद्दल बोलतोय, लक्षात ठेवा. मग ही दशा जी आहे ती 120 वर्षाची दिली. मनुष्य पूर्णता अगदी जगला म्हणजे त्याला कमी वयात मेला नाही, आपण असं धरू. तरी सुद्धा तो कशा नात्यानं जगतोय? त्याचं गणित सर्वसाधारण गणित आपल्याला मांडता येईल. वयाच्या 30व्या वर्षी तो बाप होतोय. हे पुरुषाचं गणित आहे, स्त्रीचं गणित नव्हे. 30व्या वर्षी तो बाप होतोय. 60व्या वर्षी तो आजोबा होतोय. 90व्या वर्षी तो पंजोबा होतोय आणि 120व्या वर्षी तो काय होतोय? खापर पंजोबा होतोय आणि तो मुक्त होतोय. आपण आपल्याला किती पिढ्या आपण पुसतोय? वडील, आजोबा आणि पंजोबा. आणि 4थ्या पिढीला आपण खापर पंजाला काय म्हणतोय? मुक्त म्हणतोय. म्हणजे पितरांचं गणित हे आहे. जोपर्यंत बाप मरत नाही तोपर्यंत तुम्हाला श्राद्ध करण्याचा अधिकार नाही, तर्पण देण्याचा अधिकार नाही. ह्याच लोकांनी ह्या श्राद्धाचा, ह्या म्हणजे तुमच्या काळसर्पाचा, नारायण नागबलीचा असा काही खेळ म्हणून ठेवला आहे. अरे वाईट खेळ म्हणून ठेवला आहे. आणि ज्योतिषांनी त्याला पूर्णतः सपोर्ट केला आहे. का केला आहे? 1000-2000 रुपये कमिशन येतं आहे. म्हणजे बसल्या बैठकीला तुम्ही पाठवला की तुम्हाला कमिशन न बोलता तुम्हाला कमिशन येतं आहे. एखाद्या मुलीचं नारायण नागबलीकडून करून हे मोकळं होतात. एखाद्या मुलाचं करून मोकळं होतात. अरे त्याचा बाप जिवंत आहे की नाही बघा. मुलीला म्हणजे मुलीचं समजा जर लग्न झालेलं नसेल, तिचा बाप जिवंत आहे म्हणजे तिचा तर प्रश्नच येत नाही. पण तिचा म्हणजे तिलाही तुम्ही नारायण नागबली त्रिपिंडी करता, म्हणजे पितरदोष आहे म्हणून करता, कालसर्पाची शांती करता. कालसर्पाचे प्रकार झाले 3456. मग कशा पद्धतीने तुम्ही हे गणित म्हटलंय? तुम्ही फक्त नुसतं कोणी म्हणणार आहे, कोणतीही पत्रिका घेतला तर त्याच्यामध्ये पितरदोष हा असणारच आहे. जगातल्या कुठल्याच माणसाची, म्हणजे जगातल्या म्हटलो मी, जगातल्या कुठल्याच माणसाची पितरदोष नाही असं होणारच नाही आहे.
मग ही जर परिस्थिती जर असेल तर मग तुम्ही त्याचा नाही काय मग पण कोणाचा विधी कसा करायला लागलाय तुम्ही. आज आमच्याकडे इझी मनी झालेत. काय झाले, इझी मनी झालेत. त्यामुळं इझी मनीला खर्च करायला देखील आम्हाला प्रचंड आवडते. का, खिशात पैसे खुळखुळायला लागलेत. या मोदी राज्यामध्ये तर जास्त खळखळायला लागलेत. का, तर आम्हाला इन्कम वाढलाय. उलटाने मोदीच्या नावानं बोंबलायला बरं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, शास्त्र हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही. एखाद्याकडे पैसे आहेत म्हणून तो विधी तो करतोय असंही नाही. विधी केले पाहिजेत. सगळे शास्त्रामध्ये सांगितलेले विधी अगदी शास्त्रशुद्ध आणि तंतोतंत आहेत. पण कोणाला काय हा भाग नाही तितकाच महत्त्वाचा आहे आणि याच्यामधलं गणित जे आहे ते महत्त्वाचं आहे. ज्योतिषी म्हणजे कोण, जातक, त्याचं नशीब, त्याचे पितर, त्याचे देव याच्यामधला हा तो दुवा आहे, मीडिएटर. मग याच्यामधला तो दुवा काय काम करायला आहे, त्याच्या घराण्यातलं दोष सांगायला आहे. मग दोष सांगितला तर त्याला उपायही त्यानं सांगितले पाहिजेत. आजचा आमचा ज्योतिषिकने कसा झाला आहे, फक्त आजाराची माहिती घेतलाय. काय घेतलाय, आजाराची माहिती घेतलाय. आजाराची माहिती ती सुद्धा कशी घेतलाय, चुकीची घेतलाय. आजार कसे होतात तेही चुकीचं निदान म्हणजे माहिती करून घेतलाय. आणि पुढचं काय करतोय, ट्रीटमेंट ठरायकच. बघा तुम्ही, नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा, कालसर्पकर्णी करा, रुद्र करा. ह्या 4 गोष्टीत ह्या म्हणजे ज्योतिष अडकला. अरे पण ज्योतिष म्हणजे ह्याच्यामध्ये इतके प्रकार आहेत, शेकडो नव्हे हजारो लाखो प्रकार आहेत. हे ज्योतिषशास्त्र आहे. हे ज्योतिषशास्त्र माणसाला समोर ठेवून ग्रहमानाचा त्यांनी एक आराखडा तयार केला, त्याची रचना तयार केली. मी याची माहिती मागच्या लेक्चरमध्ये दिली. त्याची रचना केली, त्याचं डायग्नोसिस केलं. आता उपचाराकडे जायचं. उपचाराकडे जातेवेळी मग कोण पाहिजे तुम्हाला, मग ह्या ठिकाणी उपनिषद पाहिजेत, तुमचे वेदामधले मंत्र पाहिजेत. हे सगळे तुमचे झाले. मग तिथं ताकद आली, मग हे इथे झाले. ज्योतिषशास्त्रामधलं डायग्नोसिस हे महत्वाचं. हे डायग्नोसिस तुम्ही एखाद्या लॅब प्रमाणे ज्योतिषाचं डायग्नोसिस म्हणजे त्याचं जातकाचं निदान करता. पण ट्रीटमेंट हा ब्राह्मण करेल. कोण करेल, ब्राह्मण करेल. मग त्याला तर हे देखील झालं पाहिजे, काय द्यायचं औषध ते देखील ठरवलं पाहिजे. मग हे कोण ठरवणार, तर ज्योतिषानं ठरवायचं असतंय, हे ब्राह्मणानं ठरवायचं नसतंय. हे गणित देखील इथं चुकलं. आमचा ज्योतिषी आजचा काय करतोय, त्याला या शास्त्राबद्दलची माहिती नाही आहे. म्हणजे होम हवन हे कसं चालतंय, काय चालतंय, ते किती जप केले पाहिजेत, किती हवन टाकलं पाहिजे, किंवा कशासाठी काय याची कल्पना नाही आहे. तीही आपल्याला करून घेतली पाहिजे, तर तुम्ही ज्योतिषी, नाही तर तुम्ही ज्योतिषी नव्हा. मग या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मी माझ्या क्लासमध्ये 15 क्लासमध्ये मी शिकवणार आहे. सर्वसाधारण याच्यामध्ये पंचांग बघण्यापासून ट्रीटमेंटपर्यंत आणि पत्रिका कशा पद्धतीने रीडिंग करायची इथपर्यंत मी शिकवणार आहे.
पण मी आजही ओपन सांगतो, कोणी यायचं तर या, नाही तर सोडून द्या, तो काय भाग वेगळा आहे. ह्या 15 आठवड्यामध्ये तुम्ही कुठं याल? फक्त ट्रॅकवरती याल. कुठं याल? ट्रॅकवरती याल. म्हणजे तुम्ही ज्योतिषी म्हणजे व्यावसायिक ज्योतिषी म्हणून तुम्ही समोर येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. आज तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली आहे की चुकीच्या ट्रॅकवरनं तुम्हाला करेक्ट ट्रॅकवरनं आणणं, ह्याला महत्त्व आलंय. कारण तुम्हाला चुकीच्या ट्रॅकवरती त्यांनी घातलं गेलंय. आज मी मोठमोठ्या ह्यांचे यूट्यूबवरची त्यांची लेक्चर्स बघतोय. म्हणजे महाराष्ट्रामधल्या म्हणजे किंवा म्हणजे दिल्लीच्या इकडच्या, दिल्ली चंदगड इकडच्या लोकांचे ग्रह कुठला बदलायचा आहे म्हणायच्या आधी यांची बोंबाबोंब, ये बुध आपको करोड़ोपती बना देगा. तो बुध ग्रहकने त्याला करोडोपती कसा करणार आहे आणि काय करणार आहे हे त्यालाच माहिती. कोणाला? जो सांगतोय त्याला. मग तो बुधने करतोय का, त्याने गुरु करतोय का, शनी करतोय? भ्रमणं किती झाली, पण करोडो रुपये तर काय मिळाले नाहीत. आमची परिस्थिती सुधारली नाही. मग हे परिस्थिती काय? त्याच्या पुढचा एक भाग म्हणजे जो ज्योतिषी आमचा वर्ग फार मोठ्या पद्धतीने तो म्हणजे पुशारक्या मारून करतोय, आणि तो म्हणजे मॅच मेकिंग. लग्नासाठी 2 कुंडल्या जमवणं. काय बघतोय तो? मंगळ बघतोय, गुण बघतोय, आणि लिहून देतो असा स्टाईलमध्ये, इथं भावा तू करा लग्न. सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी देखील ज्योतिषाला पत्रिका दाखवून लग्न होतात. याच महाराष्ट्रामध्ये लाखो सोडपत्राच्या केसेस कोर्टामध्ये पेंडिंग आहेत. करोडो लोकांचे डिवोर्स झालेत. सगळे ज्योतिषांना दाखवूनच पत्रिका झालेत. गुण फक्त जर असं करत असतं आणि तुमची लग्न जर व्यवस्थित झालं असतं तर पत्रिका मॅच मेकिंग म्हणजे काय हेच लक्षात येत नाही. जसं आपण अन्न वस्त्र निवारा बघतोय, त्यानंतर संतती बघतोय, तसं मॅच मेकिंगमध्ये कोणत्या गोष्टीला काय बघणं गरजेचं आहे याला खूप महत्त्व आहे. याला खूप महत्त्व आहे. वैवाहिक जीवन हे त्या दोघांच्या सेक्शुअल लाईफवरती म्हणजे ठरलं जात आहे. कारण तो सेक्शुअल लाईफ हे त्या जोडप्याचा मेन पिलर आहे. हा पिलर जर घट्ट असेल तर त्या जोडप्यावरती कितीही संकट आली तरी ते टिकत नाही. मुलांची लग्न होत नाहीत. मग मुलांची लग्न का होत नाहीत? का होत नाहीत? त्याला विभक्त कुटुंब पद्धती जबाबदार आहे. आजा होता, आजाला 4 भाऊ. 4 भाऊ वेगवेगळ्या ठिकाणी राहिले. 4 भावांना 2-2 पोरं. ते 8 ठिकाणी राहिले. कोणाकडे कुलदेवी नाही, कोणाकडे कुलदैवत नाही, कोणाकडे पितर नाहीत. मी कोटीचा प्लॉट घेतलं. ठीक आहे, कोटीचा 10 कोटीचा घे, पण तुझ्या घरामध्ये कुलदेवी नाही, कुलदेव नाही, पितरांची पूजा नाही. माझ्या पोरगीचं लग्न होईना म्हणून तू बोंब मारतोस. का मारतोस? पूर्वी ज्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती त्यावेळेला सगळं होतं. तो मुंबईला कोटीवाला फ्लॅट मला म्हणतोय काय, आम्ही गावी जातो, आमच्या गावी आमचं सगळं आहे, आमच्या काकांकडं कुलदेवी आहे, आमच्या मूळ गावाकडं आहे.
मग आता इथंही की नाही फरक पडतोय. तो की नाही कोणता फरक पडतोय? कुलदेवी आहे. आणले कशी? सोनाच्या दुकानातनं आणायची, त्याला सांगायचं, ते बी म्हणतोय मी तुम्हाला अभिषेक करून देतो, किंवा मी तुम्हाला अभिषेक करून देतो. दूध दही घालून त्याला अभिषेक नाही करून ज्ञान 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 म्हणून द्या 2000 रुपये म्हणतोय, जावा म्हणतोय. अहो पण कुलदेवी अशी येत नाही, त्याला काहीतरी प्रोसेस आहे. तुम्ही जर त्या प्रोसेसने गेला तरच येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी या क्लासमध्ये शिकवणार आहे. पण तरीही तुम्हाला सांगतो, तुम्ही ट्रॅकवरती याल. ह्या 15 आठवड्यामध्ये तुम्ही ट्रॅकवरती याल. तुम्ही त्यानंतर तुम्हाला पुढचाही भाग नाही एक दोन ह्याच्यामध्ये की नाही तुम्हाला कंप्लीट होऊन जाईल आणि व्यावसायिक ज्योतिषी व्हावं, हा भाग इथं व्हावा. मी आमच्या ग्रुपवरती एक वेगळा क्लास घेतला, चालू आहे आता 7 क्लास झालेत. याच्यामध्ये मी कशा पद्धतीनं स्वभाव ओळखायचा असतो, कशा पद्धतीनं लग्न असतंय, लग्नाला की कसा स्वभाव बदलायचा, कोणतं ग्रहमान असता की कसा स्वभाव होतोय, त्या स्वभावाला की कोण जबाबदार आहे, का जबाबदार आहे, चंद्र नक्षत्र काय करतंय, ग्रहमान काय करतंय, याची मी डीप माहिती दिली. या क्लासमध्ये मी माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना एकालाही घेणार नाही, ही पहिली सूचना. एकालाही घेणार नाही. मला सगळे नवीन क्लासमध्ये पाहिजेत. आले क्लास 3 सप्टेंबरला मी चालू करणार आहे. ज्यांना नाही ह्याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल, वेलकम. धन्यवाद.